हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो सकाळ सकाळचा व्ह्यू किती सुंदर आहे बघा. मी माझ्या मम्मी पप्पांसोबत बसून छानपैकी मॉर्निंग टी घेतली आणि सकाळचा वेदर बघू शकता आमच्या बाल्कनीमधून खूप जास्त सुंदर झालेला होता. आणि ह्याच्यासोबतच मी छान प्रकारे मेकअप केलेला होता, ज्वेलरी घातलेली होती आणि मी रेडी होणार होते साडी घालून. सो ही साडी मी घालणार होते जी की माझ्या मम्माने मला दिलेली होती. सो फायनली आम्ही रेडी होऊन निघालेलो आहे संगमनेरच्या कोलेवाडीला, कारण की तिथे आमच्या अतुल भाऊजींच्या छोट्याशा बाळाचं नामकरण आहे. सो फायनली आम्ही निघालो मम्मी पप्पांना बाय करून. हे आहे नाशिक रोड. सो नाशिक रोडच्या ब्रिजच्या खाली हा पूर्ण बाजार भरतो, ज्याच्यामध्ये भाजीपाला सगळ्या गोष्टी भेटतात. सो हे करत करतच आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. सो डेस्टिनेशनवर पोहोचायच्या अगोदर आम्ही आलेलो होतो निखिल भाऊजींच्या घरी, कारण की आम्हाला सोबत जायचं होतं. सो सोबत आम्ही निघालो सखीला घेऊन. सो समोरची गाडी जी आहे ती निखिल भाऊजींची गाडी आहे आणि पाठीमागे आम्ही आहे, कारण की आम्ही सोबत निघालेलो होतो. खूप जास्त ट्रॅफिकमध्ये अटकल्यानंतर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलेलो होतो आमच्या बाळाचं नामकरण करायला. सो आमच्या फॅमिलीमध्ये हे छोटंसं पिल्लू आलेलं आहे आणि त्याचं नामकरण आहे. फॅमिली का बोलते, कारण की मित्र जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्या जगण्यासाठी, कारण की त्यांच्यासोबतच आपण पुढे जातो. आपल्या सुखादुःखात ते आपल्यासोबत असतात. सो छान प्रकारे त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं, लाईव्ह म्युझिक चालू होतं, सोबतच बाळाचं नामकरणही झालेलं होतं. सो हे बघू शकता आमच्या अतुल भाऊजी पकडून उभे आहेत आमच्या छोट्याशा पिल्लूला, आणि आमच्या पिल्लूचं नाव आहे माही. सो हे रिव्हील सेरेमनी सुरू आहे आणि आम्ही बसलेलो होतो. सो छान प्रकारे त्यांचा व्हिडिओ आणि फोटोशूट सुरू होता. सोबतच जेवण अतिशय छान होतं तिथलं. आणि गावाकडची मजाच वेगळी. खूपच मायाळू लोक होते. सगळ्यांना खूप वर्षानंतर भेटलो होतो. ऑलमोस्ट 3 ते 4 वर्षानंतर सगळ्यांना भेट झाली होती, कारण की आम्ही सगळ्यांना ओळखतो. सो सगळ्यांना भेटून आम्ही फायनली जेवण करून आम्ही निघालेलो होतो आमच्या परतीच्या प्रवासाला निघताना हा जो सिनिक रोड होता, अमेझिंग रोड होता. आम्ही इफ आय एम नॉट रॉंग आम्ही सुजलचं घर क्रॉस करूनच आम्ही निघालेलो होतो. सो हे निघालो होतो आणि आम्ही मध्ये थांबलोही होतो हॉटेल आकाशला, जे की मी पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. अमेझिंग हॉटेल आहे. जर तुम्ही नाशिक टू पुणे, पुणे टू नाशिक ट्रॅव्हल करत असाल तर इथे नक्की थांबा. तुम्ही इथे ब्रेकफास्ट, लंच, डिनर करू शकता. एव्हरीथिंग इज सो क्लीन अँड हायजेनिक. सो ह्याच्यासोबतच आपला व्लॉग इथे संपतो. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच खूप सगळं प्रेम मला देत राहा.